रेल्वेत भीक मागणाऱ्या एका मुलीवर करोडपती मुलगा इतका फिदा झाला की पुढे जे घडलं ते संपूर्ण माणुसकीला हादरवून टाकणारं होतं। मित्रांनो, कधी कधी एक अनोळखी नजर इतकी जवळची वाटते की ती विसरणं अशक्यच होऊन बसतं। ही गोष्ट आहे एका श्रीमंत मुलाची ज्याच्याकडे सर्व काही होतं, पैसा, प्रतिष्ठा, रुबाब। पण एका रेल्वेच्या प्रवासात त्याचं मन एका साध्या, गरीब भीक मागणाऱ्या मुलीकडे असं ओढलं गेलं, जसं की तो तिला बऱ्याच वर्षांपासून शोधत होता। पण हळूहळू समोर येणाऱ्या काही गोष्टींनी त्याच्या आत्म्यालाच हादरवून टाकलं। खरंच का एका भीक मागणाऱ्या मुलीवर प्रेम करणं त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय ठरला, की ती त्याची सर्वात मोठी चूक होती? पूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव व शहर नक्की लिहा। ही खरी गोष्ट आहे गुजरातमधल्या सुरत शहराची। इथं राहणारा आरव करोडपती वडिलांचा एकुलता एक मुलगा। त्यांच्या मालकीच्या अनेक फॅक्टऱ्या, कंपन्या आणि वीट भट्टी होत्या। आरवला लहानपणापासूनच सोन्याच्या चमच्याने भरवण्यात आलं होतं, पण त्याला खरी दुनिया पाहायची होती। तो वडिलांना वारंवार म्हणायचा, बाबा, मला एकट्यानं प्रवास करायचाय, मला माझ्या पद्धतीनं जगायचंय, मला ही माणसांची गर्दी, स्टेशन, ट्रेनचं वास्तव जगून बघायचं आहे। त्याचे बाबा म्हणायचे, बेटा, कुठं जायचं असेल तर मी कार पाठवतो, तू आरामात जा। पण आरव हसून म्हणायचा, नाही बाबा, मला स्वतः ट्रेननं, गर्दीतून प्रवास करून अनुभव घ्यायचाय। खरं आयुष्य तिथंच आहे। आणि हाच हट्ट आरवला एका अशा वळणावर घेऊन गेला जिथं त्याचं नशीबच बदलून जाणार होतं। एक दिवस आरव ट्रेनमध्ये बसलेला होता। स्टेशनची धावपळ, चहा विकणाऱ्यांचे आवाज, कुलींचं धावणं सगळं त्याच्यासाठी नवीन होतं। तो खिडकीबाहेर पाहत असताना कधी डुलकी लागली त्यालाही समजलं नाही। अचानक कुणीतरी हळूच त्याच्या हाताला स्पर्श केला। जाग आली तर समोर एक मुलगी उभी होती। वय अंदाजे 20 ते 21 वर्ष। ती घागरा चोळीमध्ये होती, कपडे जुनाट व फाटके, पण चेहरा असा जणू देवाने स्वतः वेळ काढून बनवला असेल। जणू एखाद्या परीचा मानवी जन्म झाला असावा। आरवने पटकन खिशातून 20 रुपये काढून तिच्या हातात ठेवले। पण जशीच त्याची नजर त्या मुलीच्या चेहऱ्यावर गेली, तो चेहरा त्याच्या डोळ्यांत असा उतरला जसं एखाद्या नागिनीच्या डोळ्यांत तिच्या शत्रूचं चित्र कोरलेलं असतं। ती मुलगी काहीही न बोलता पुढच्या डब्यात निघून गेली। पण आरवचं मन मात्र तिथंच थांबून गेलं होतं। काहीही विचार न करता तोही तिच्या मागे निघाला। पुढच्या डब्यात पोहोचल्यावर आरवने यावेळी 10,000 रुपयेची नोटांची गड्डी काढली आणि तिच्या हातावर ठेवली। ती मुलगी आश्चर्याने म्हणाली, साहेब, कुठं चुकून तर नाही ना दिलं? आरव हसत म्हणाला, नाही, चुकून नाही, हे तुझ्यासाठीच आहे। मुलीने काहीही न बोलता पैसे घेतले आणि पुढे निघून गेली। पण तिच्या जाण्यानंतर आरवच्या डोळ्यांत पाणी आलं, मन बेचैन झालं। प्रवासानंतर जेव्हा तो परत आपल्या खोलीवर आला तेव्हा काहीच नीट वाटत नव्हतं। आरव आपल्या मित्राला म्हणाला, यार, मी काल एका मुलीला भेटून आलोय, ती मनातून काही केल्या जातच नाहीये। मित्र हसत म्हणाला, काही प्रेम झालंय काय? आरव हळू आवाजात म्हणाला, शक्यतो काल रात्री झोपलो तरी स्वप्नात तीच मुलगी होती। दुसऱ्या दिवशी सकाळी आरवने ठामपणे म्हटलं, मला पुन्हा त्या मुलीला भेटायचे, काहीही करून। मित्र म्हणाला, पण तुला तिचं नाव, पत्ता काहीच माहीत नाही? आरव म्हणाला, माहिती नाही, पण ती ज्या ट्रेनमध्ये भीक मागत होती, असे लोक सहसा त्या ट्रेन रूटवरच असतात। मी तिला शोधेन। आणि मग आरवने अभ्यास सोडला। रोज तोच प्लॅटफॉर्म, तीच ट्रेन, तोच तासनतास थांबा। एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा आणि 5व्या वेळी नशिबाने त्याला साथ दिली। तीच मुलगी पुन्हा त्याच ट्रेनमध्ये आली। यावेळी आरवने तिला पाहिलं आणि त्याच्या अंतर्मनाने सांगितलं, हे फक्त एक योगायोग नाही, ही तर देवाची योजना असावी। आरवचं हृदय वेगाने धडधडू लागलं। तीच मुलगी, जिला त्याच्या स्वप्नांत तो पाहत होता, जिला विसरणं त्याच्यासाठी अशक्य झालं होतं, ती पुन्हा त्याच्या समोर होती। पण यावेळी तिने जणू त्याच्याकडे दुर्लक्षच केलं। कदाचित तिला वाटलं असेल, हा तोच मुलगा आहे जो मला पुन्हा पैसे देणार आहे। पण आरवचा हेतू वेगळा होता, पैसे देणं नव्हे, तर फक्त तिच्याशी बोलणं, तिला समजून घेणं। ती मुलगी शांतपणे पुढे जात राहिली। आरवही शांतपणे तिच्या मागे। जसं ती पुढच्या स्टेशनवर उतरली तसंच आरवही तिच्या मागे उतरला। तिला कदाचित कल्पनाही नव्हती की कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे। ती स्टेशन बाहेर आली आणि एका निर्जन, जंगली वाटेने पुढे जाऊ लागली। एक पायवाट, एका बाजूला झाडं, झुडपं, दुसऱ्या बाजूला मोकळी बंजर जमीन।
आरवचं हृदय धडधडत होतं. अनोळखी ठिकाण, अनोळखी मुलगी, पण पाय आपसूक चालत होते. थांबणं अशक्य होतं. थोडा वेळ चालल्यानंतर ती एका छोट्याशा गावात पोहोचली. मातीची घरं, झोपड्या, पडकी छप्पर. ती एका मोडकळसर झोपडीत गेली. आरव एका झाडाच्या मागे लपून सगळं पाहत होता. त्याने पाहिलं त्या मुलीने आज जाऊन काही पैसे आईला दिले. ती म्हणाली, आई, आज थोडं जास्त मिळालं. बाबासाठी औषध घेता येईल. आईने तिला मिठी मारली. बाळा, तूच आमचा देव आहेस. तुझ्याशिवाय हे घर चालणार नाही. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पाहिलं तिचे बाबा अर्धांगवायूने ग्रस्त होते. चालताही येत नव्हतं. घराबाहेर 2 छोटे भाऊ बहीण होते. फाटके कपडे घालून मातीत खेळत होते. संध्याकाळ झाली होती. आई म्हणाली, बाळा, जा, म्हशीला चारा टाकून ये. ती मुलगी चारा घेऊन निघाली आणि आरव तिच्या मागे. अचानक ती मागे फिरली आणि म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? आरव तिच्या डोळ्यात पाहत राहिला. काही बोलूच शकला नाही. ती थोडी घाबरली. म्हणाली, बोला ना साहेब, पैसे घ्यायला आलाय का? माफ करा, पैसे तर बाबांच्या औषधांमध्ये गेले. हवं असेल तर मी हळूहळू भीक मागून परत देईन, पण आत्ता माझ्याकडे काहीच नाही. आरवचं हृदय तुटल्यासारखं झालं. तो पटकन म्हणाला, मी पैसे घ्यायला नाही आलो. मी तर तुला पाहण्यासाठी आलो, तुझं बोलणं ऐकण्यासाठी, हे जाणण्यासाठी की तू किती कठीण परिस्थितीत जगतेयस. ती मुलगी थोडं रडायला लागली. मग साहेब, तुम्ही इथे का? आरव म्हणाला, कदाचित मला तू आवडायला लागली आहेस. कदाचित मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. मुलगी थोडं हसली. साहेब, मजाक करू नका. तुम्ही श्रीमंत आणि मी एक भिकारीण. आरवने खोल श्वास घेतला. तुझ्याकडे जे हृदय आहे ना, ते करोडो रुपयांपेक्षा जास्त मौल्यवान आहे. ती मुलगी आता थोडी भावुक झाली होती. पण तेवढ्यात तिची आई आली आणि तिचा हात पकडून म्हणाली, बाळा, काय करतेयस? हे श्रीमंत लोक गरिबांसोबत खेळ खेळतात. समजतेस का तू? आरवने तिच्या आईकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाला, आंटी, मी या मुलीशी लग्न करायला आलोय. मी हिला माझं जीवनसाथी बनवू इच्छितो. आई हसून म्हणाली, बाळा, श्रीमंत लोकांच्या दुनियेत आमच्यासाठी जागा नसते. तुम्ही खेळ खेळाल आणि नंतर सोडून द्याल. आरव म्हणाला, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी इथंच थांबतो. उद्या सकाळी या गावच्या मंदिरात याच मुलीशी लग्न करीन. आई आश्चर्यचकित होती. मुलीच्या मनात गोंधळ होता आणि हळूहळू ती रात्र पुढे सरकत होती. सकाळची सौम्य ऊन्ह जशी गावाच्या मातीत पसरू लागली, मंदिराचे घंटे हळूहळू वाजू लागले आणि आरव आपल्या दिलेल्या वचनावर ठाम उभा होता. त्याच्या डोळ्यांत अशी चमक होती, जणू त्याने आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेऊन टाकला होता. गावकरी आश्चर्यचकित होते. अरे, हा तर एखादा मोठा श्रीमंत दिसतोय. एवढा धनाढ्य मुलगा एका झोपडीत राहणाऱ्या मुलीशी लग्न करणार? खरंच? नेहाची आई संपूर्ण रात्र विचार करत होती. तिच्या डोळ्यांत भीती होती, शंका होत्या आणि विश्वासाची एक झुंजही होती. खरंच का एखादा श्रीमंत मुलगा प्रामाणिक असू शकतो? सकाळीच नेहा आपल्या आईला म्हणाली, आई, तो मुलगा खरंच मंदिरात माझी वाट पाहतोय. आई, पहिल्यांदा कुणीतरी माझ्या डोळ्यांत बघून असं म्हटलं की तू खूप किमती आहेस. आई, मी काय करू? आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाळा, कदाचित देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगलं लिहिलं. जा बाळा, जा. नशीब वारंवार दार ठोठावत नाही. नेहाच्या पायांना जणू पंख फुटले. ती धावत मंदिराच्या दिशेने निघाली. आरव तिथं आधीच उभा होता. गावकरी शांतपणे उभे राहून हे सगळं पाहत होते. जसा आरवने नेहाला पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावर एक शांती होती. मला माहित होतं, तू नक्की येशील. मंदिरात अगदी साधं लग्न झालं. ना बँड, ना वरात. पण तिथं जे हजर होते, त्यांच्या मनातली शांती ही एखाद्या राजेशाही लग्नाहूनही मोठी होती. आरवने नेहाच्या कपाळावर सिंदूर लावला आणि तिला मनापासून आपली पत्नी मान्य केली. लग्नानंतर आरवने नेहाच्या आईच्या झोपडीत रेशन पोहोचवलं, कपडे दिले आणि काही पैसेही दिले. शेजाऱ्यांसाठी एक छोटीशी जेवणाची दावत ठेवली. सगळ्यांसाठी पुरी भाजीचा बेत. नेहाच्या चेहऱ्यावर जी आनंदाची चमक होती, ती आरवसाठी कोट्यवधींच्या संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान होती. आता आरवने नेहाला सुंदर कपडे घातले, तिला आपल्या बाईकवर बसवलं आणि हळूहळू गावातून शहराकडे रवाना झाला. नेहा जी आता त्याची पत्नी झाली होती, तिच्यात एक वेगळीच राजकुमारीसारखी झळाळी होती. तिचा चेहरा, तिची सादगी, तिचं हास्य, आरवचं मन तिच्यातच अडकलं होतं. पण गोष्ट इथे संपत नाही. शहरात पोहोचल्यावर आरवने आपल्या वडिलांना काहीही सांगितलं नाही. शहरात त्याने एका भाड्याच्या खोलीत नेहासोबत राहायला सुरुवात केली.
कधी कधी तो नेहाला घेऊन बाजारातही फिरायला जायचा। एक दिवस आरवच्या पप्पांचा एक ओळखीचा माणूस त्याला नेहासोबत बाजारात पाहतो। तो लगेच फोन करतो, सर, तुमचा मुलगा रोज कुणा एका मुलीबरोबर फिरताना दिसतोय। वाटतंय कुठल्या तरी चुकीच्या संगतीत पडला आहे। पप्पांचा फोन येतो, बेटा कोणासोबत फिरतोयस? लग्न करायचं असेल तर कर, पण असं फिरणं बरं वाटत नाही। आरव हळूच म्हणतो, बाबा ती माझी कॉलेजची मैत्रीण आहे, ती सुद्धा इथे कोचिंग करत आहे, आम्ही एकत्र अभ्यास करतो। आरव जाणत होता जर त्याने खरं सांगितलं तर सगळं बिघडू शकतं, पण आता नेहा पूर्णपणे बदलली होती। सुंदर कपड्यांमध्ये ती आत्मविश्वासाने चालायची, कोणीही म्हणणार नाही की ही मुलगी कधी रेल्वे स्टेशनवर भीक मागायची। पप्पा म्हणाले, छान आहे बेटा, जर तुला ती आवडत असेल तर लग्न कर, आम्हाला काही हरकत नाही। आरव म्हणाला, ठीक आहे बाबा, मी लवकरच सगळं सांगतो। आता त्याला कळून चुकलं होतं, सत्य लपवण्यात काही अर्थ नाही। वेळ आली होती की सर्व काही पप्पांच्या समोर स्पष्ट सांगावं, पण कसं सांगावं की ही तीच मुलगी आहे जिने कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागितली होती। आरवच्या मनात एक प्रचंड गोंधळ सुरू होता। नेहा जी आता त्याची पत्नी होती ती रोज साधेपणाने त्याच्या आईवडिलांविषयी विचारायची, आरव, मी कधी तुमच्या आई बाबांना भेटेन? मला त्यांच्या सेवेत राहायचं आहे। पण आरव सारखं टाळायचा, आता नाही नेहा, योग्य वेळ येऊ दे। पण नेहाचं मन खूप निरागस होतं। ती दररोज म्हणायची, तुमच्या आई बाबांनी तुम्हाला इतकं काही दिलंय, मी त्यांचं प्रेम मिळवण्याच्या लायकीची नाही का? आता आरवच्या मनात आणखी वेळ काढण्याची हिंमतच उरली नव्हती। त्याने पप्पांना फोन केला, बाबा मी उद्या घरी येऊ का? पप्पा हसत म्हणाले, नक्की बेटा, तुझी आई तर तुझ्या सुनबाईची वाटच पाहते। दुसऱ्या दिवशी आरवने नेहाला नीट सजवलं, तिच्या मस्तकात सिंदूर भरला, सुंदर साडी घातली। तिच्या चेहऱ्यावरच्या निरागसतेकडे पाहून त्याच्याच मनात आलं, बाबा हिला पाहून सगळं समजून जातील। जेव्हा दोघं घरी पोहोचले तेव्हा आई बाबांची नजर नेहावर खिळून राहिली। इतकी सुंदर शालीन वागणुकीची सून पाहून आई तिला लगेच प्रेमाने मिठी मारते। बाळा, तुला पाहून असं वाटतंय जणू देवानेच तुला आमच्यासाठी पाठवलंय। नेहाने स्वतःला सासऱ्यांच्या सेवेत झोकून दिलं होतं। सकाळी उठताच आईचे पाय दाबणं, बाबांसाठी चहा करणे, घराची साफसफाई, स्वयंपाक सगळं ती स्वतः करत होती। आई अनेकदा म्हणायची, बाळा तू तर राणीसारखी राहायला हवीस, पण तू तर सतत कामात गुंतलेली असतेस। आरवचे बाबा हसत म्हणायचे, बेटा तू खूप समजूतदार आहेस, खरोखरच घरासाठी रत्न मिळवले आहेस। आरव जाणत होता आता वेळ आहे सत्य सांगण्याची। जेव्हा लोखंड तापलेलं असतं तेव्हाच त्यावर घाव घालायचा असतो। रात्री जेवण झाल्यानंतर आरव आई बाबांसमोर बसला, थोडा भावुक झाला आणि म्हणाला, बाबा एक गोष्ट सांगायची आहे। बाबा म्हणाले, बोल बेटा। आरव थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा नेहा कोणत्याही श्रीमंत घरातली नाही, ती रेल्वे स्टेशनवर भीक मागायची। मी तिला तिथंच पहिल्यांदा पाहिलं, तिचे बाबा खूप आजारी होते, आई दुसऱ्यांच्या घरी काम करत होती। मी तिला 10,000 रुपये दिले होते, पण का कुणास ठाऊक माझं मन तिच्यातच अडकलं। मी तिला शोधत राहिलो, तिच्या गावात गेलो आणि तिच्याशी लग्न केलं। मी हे सगळं तुमच्याशिवाय केलं, पण बाबा नेहाचं मन खूप मोठं आहे, ती ह्या घराची सून होण्यास पूर्णपणे लायक आहे। बाबा काही क्षण शांत राहिले, आई भावुक नजरेने नेहाकडे पाहत होती। मग बाबा हळू आवाजात म्हणाले, बेटा तू मनापासून निवडलेली माणसं ही खरी असतात। मी तुला एखाद्या श्रीमंत घरातली मुलगी दिली असती तर ती घरात अशी सेवा केली असती का? पैसा तर कुठेही मिळतो, पण जो प्रेम, जिव्हाळा, इज्जत ह्या सुनबाईंनी आमच्या घराला दिली आहे ते अमूल्य आहे। आई देखील नेहाला मिठी मारून रडली, बाळा तू आमच्या घराची सून नसतीस तर हे घर कदाचित अपूर्णच राहिलं असतं। बाबा म्हणाले, आता आपल्याला नेहाचे आई बाबाही आपले मानायला हवेत। चल बेटा, आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे। दुसऱ्याच दिवशी आरव आई बाबांना घेऊन नेहाच्या गावात गेला। ते गाव जिथं झोपड्या होत्या, मोडकळसर भिंती आणि प्रत्येक चेहऱ्यावर गरिबीचं प्रतिबिंब होतं। पण आज त्या गावात एक वेगळीच उत्साहाची झळाळी होती। नेहाचे बाबा जे नेहमी झोपडीच्या बाहेर जुन्या खाटेवर होऊन असायचे, आज त्यांच्या डोळ्यांतही आशेचं पाणी होतं। जेव्हा आरवचे आई बाबा त्यांच्या झोपडीत आले, नेहाचे आई बाबा घाबरून म्हणाले, साहेब आम्ही तुमचं जात पात काही पाहिलं नाही, केवळ आमचं दुःख पाहून मुलीचं लग्न लावून दिलं। क्षमा करा, आम्ही गरीब लोक आहोत।
आरवचे बाबा त्यांच्या जवळ जाऊन हात जोडले. अरे नाही भाऊ, आजपासून तुम्ही आमचेच आहात. तुमच्या लेकीने आमच्या घराला जी प्रेम, सन्मान आणि माया दिली आहे ती जगात कुठल्याही अमिरीपेक्षा मोठी आहे. नेहाची आई रडू लागली. आम्हाला वाटलंच नव्हतं की आमच्या लेकीला इतका मान मिळेल. आम्हाला तर वाटलं होतं की ही आयुष्य भीक मागतच जाईल. आरवच्या आईनेही हात जोडले. आजपासून आपण एकच कुटुंब आहोत. ही झोपडी आता राहणार नाही. आम्ही पक्क घर बनवू आणि एक दुकानही सुरू करून देऊ. गावकऱ्यांच्या डोळ्यांत चमक होती. ते म्हणत होते, खरंच कधी कधी नशीब असं वळण घेतं की सगळं आयुष्य बदलून जातं. थोड्याच दिवसांत आरवच्या बाबांनी लोक पाठवून नेहाच्या आई बाबांसाठी एक पक्क घर बनवलं. एक छोटी दुकान उघडली आणि नेहाचे बाबा आता आरामात व्यापार करू लागले. नेहाच्या बाबांच्या डोळ्यांत आनंद होता. बेटा, जे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते तू प्रत्यक्षात करून दाखवलं. आरव हसत म्हणाला, बाबा, नेहाला तुम्ही जन्म दिला. मी तर फक्त तिला आयुष्य दिलं. नेहाच्या कुटुंबात आता गरिबी नाही, आता फक्त आनंद, मान, सन्मान आणि समाधान आहे. नेहा दिवसरात्र आपल्या सासरच्यांची सेवा करत होती आणि तिचे आई बाबा आपल्या नव्या घरात सुखाने राहत होते. आरवचे बाबा नेहमी म्हणत, जर मी माझ्या मुलाचं लग्न श्रीमंत घरात केलं असतं तर कदाचित पैसा मिळाला असता, पण एवढं खरं प्रेम करणारी सून कधीच मिळाली नसती. आरवही नेहाचा हात हातात घेऊन म्हणायचा, नेहा, तू माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलंस. नेहा हसत म्हणायची, जर त्या दिवशी तुम्ही मला फक्त 20 रुपये देऊन पुढे निघून गेलात असतात तर आज आपली भेटच झाली नसती. आरवच्या डोळ्यांत पाणी आलं. नेहा, तुला पाहून कळून गेलं होतं की तू फक्त एक भीक मागणारी मुलगी नाहीस, तू माझं नशीब आहेस. कधी कधी वाकडी वाट सुद्धा सरळ मंजिलकडे नेत असते. कधी कधी जीवन तिथूनच सुरू होतं जिथं आपण सगळी आशा सोडून देतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरं प्रेम हे जात, पैसा किंवा प्रतिष्ठेवर अवलंबून असतं का? की मनाच्या संबंधांवर? जर कधी तुमच्या समोर असं एखादं क्षण आलं तर तुम्हीही आरवसारखंच निर्णय घ्याल का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी आणि सच्च्या गोष्टीसह. तोपर्यंत आनंदी राहा, आपल्यांच्या सोबत राहा. जय हिंद.